नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल जॉब्स विथ जय मध्ये। आमच्या या चॅनलवर तुम्हाला नवनवीन गव्हर्नमेंटच्या योजना, सरकारी योजना आणि रोजगारानिमित्त माहिती देण्यात येते। तसेच वेगवेगळ्या शेतकऱ्यांना ज्या योजना मिळतात त्याबाबत आम्ही माहिती देतो। तसेच वेगवेगळ्या प्रायव्हेट तसेच सरकारी ज्या जॉब्स राहतात त्याबद्दल आम्ही माहिती सुद्धा देतो आणि फॉर्म्स कसे भरायचे ते सुद्धा सांगतो। तर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आता सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकाच योजनेने धुमाकूळ माजवली आहे आणि ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत मान्यता दिली आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की याचे फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहे। तर याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला हव्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। कोण व्यक्ती पात्र आहेत, कोण अपात्र आहेत, पात्रता अपात्रता, त्याचसोबत जे महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे। याआधी गव्हर्नमेंटने 7 ते 8 डॉक्युमेंटची लिस्ट दिली होती, परंतु काही कारणास्तव आणि बऱ्याच महिलांकडे ते डॉक्युमेंट्स नसल्यामुळे गव्हर्नमेंटने या गोष्टीवर शिथिलता दाखवलेली आहे आणि फक्त 4 डॉक्युमेंट्स असेल तरीही तुम्ही या योजनेला कशा प्रकारे तुम्ही पात्र ठरू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला लगेच। सगळ्यात पहिले बघा योजनेचे लाभार्थी काय असणार आहे। योजनेमध्ये काय असणार आहे, तुम्हाला 1500 रुपये जुलै महिन्यापासून मिळणार आहे महिलांना। पात्रता आपण लगेच बघू, त्याआधी एक थोडक्यात योजना बघून घेऊया। ही जी योजना आहे हे तुमच्या आधार लिंकवर म्हणजे डायरेक्ट तुमच्या DBT नुसार येणार आहे। जसं तुमच्या आधारला लिंक राहणार तुमचा अकाउंट, त्या थ्रू जॉईंट अकाउंट असायची काही गरज नाही, तुमचा स्वतःचा अकाउंट असला तरी चालेल आणि त्याला तुमचा आधार लिंक असला पाहिजे, ही एक अट आहे। आणि 1500 रुपये तुम्हाला जुलै महिन्यापासून मिळतील। म्हणजे की जर तुमचे पैसे ऑगस्ट मध्ये आले तर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे तुम्हाला पैसे मिळतील। जर योजना 3 महिन्यांनी आली तरी पण तुम्हाला 1500 असे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3ही महिन्याचे मिळतील जर लेट झालं योजनेला गव्हर्नमेंट कडून तर। ठीक आहे, ही योजना या गोष्टीची घोषणा स्वतः आपले CM यांनी केलेली आहे, हे तुम्ही न्यूजवर बघू शकता। तर योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे आपण ते बघून घेऊया थोडक्यात। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील कोणत्या महिला, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्या आणि निराधार महिला। ठीक आहे, तर योजनेच्या लाभार्थीमध्ये अट असणार आहे, तुमची पात्रता असणार आहे महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला ह्या अप्लाय करू शकतात योजनेसाठी। किमान 21 वर्ष आणि कमाल 60 वर्ष अशी योजनेची जी वय मर्यादा आहे ती दिलेली आहे। परंतु यामध्ये आता काही बदल झालेले आहे, जे बदल आहे ते आपण शेवटी सांगणार आहे। त्याआधी अजून काही जे लाभार्थीची पात्रता आहे ते बघून घ्या। योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे। जसं एखादी महिला आहे जिचे नाव आहे स्नेहा, तर फक्त तिचंच अकाउंट असायला पाहिजे। ती आपल्या पतीचे अकाउंट नंबर देऊ नाही शकत, तिला स्वतःचा अकाउंट नंबर, स्वतःचं बँक खातं उघडणं गरजेचं आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, हे सुद्धा दिलेलं आहे अटीमध्ये। आता अपात्रतामध्ये काय काय येतं ते बघून घेऊया। अपात्रतामध्ये कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे असे लोक अपात्र असतील। त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील, आता हे 2.5 लाखाची अट काढून त्यांनी पिवळे आणि केशरी जे तुमचे हे आहे आपलं BPL कार्ड असतं, पिवळं आणि केशरी राशन कार्ड असतं, ते लोक अप्लाय करू शकतात असं दिलेलं आहे। नवीन जे बदल करण्यात आले त्यानुसार। आणि ज्या कुटुंबातील लोक इन्कम टॅक्स रिटर्न किंवा इन्कम टॅक्स भरतात त्या कुटुंबाला मिळणार नाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच कुटुंबातील सदस्य जर कंत्राटी कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर ज्यांना पेन्शन मिळत असेल असे लोक किंवा स्वयंसेवी कामगार असतील, हे लोक अपात्र ठरणार। ठीक आहे। त्यानंतर सदर लाभार्थी महिलेने
इतर विभागामार्फत याच्यामध्ये एक गोष्ट आहे की निवृत्ती वेतन जसे पेन्शन घेणारे यांना नाही मिळणार, परंतु जे बाह्य यंत्रणेद्वारे काम करतात जसं स्वयंसेवी कामगार असतात आणि कर्मचारी असतात हे यांना लागू राहणार आहे. जसं स्वयंसेवी कामगार असतात त्यांना लागू राहील ही योजना, परंतु जे सरकारी कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी आहे आणि ज्यांना पेन्शन मिळते आफ्टर ज्यांचं गव्हर्नमेंट जॉब नंतर ज्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते ते लोक या योजनेसाठी अपात्र ठरतील. आणि जसं आता गव्हर्नमेंटच्या बाकीच्या योजना राहतात जसं PM किसान योजना वगैरे, अशा योजनेअंतर्गत जर जी लाभार्थी आहे तिला 1500 रुपये किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी अपात्र राहणार आहे. ठीक आहे, या योजनेअंतर्गत अपात्र राहणार आहे. जसं PM किसान योजना आहे, निराधार योजना आहे, संजय गांधी योजना आहे, अशा ज्या गव्हर्नमेंट थ्रू राबवणाऱ्या योजना असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 1500 रुपये किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ मिळत असेल, फॉर एक्झाम्पल जर एखाद्या व्यक्ती PM किसान योजनेद्वारे 1000 रुपये मिळत असेल एखाद्या महिलेला तर ती या योजनेसाठी पात्र आहे, परंतु त्याच ठिकाणी जर ती 1500 रुपये तिला मिळत असेल तर ती या योजनेसाठी अपात्र आहे. मित्रांनो, याची खबरदारी घ्यावी लागेल तुम्हाला. ज्याच्या कुटुंबातील सदस्य माजी आमदार खासदार आहे त्यांना सुद्धा नाही मिळतील. ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा संचालक सदस्य आहेत त्यांना सुद्धा ही योजना मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ही जी अट आहे ही आता काढण्यात आलेली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, ज्याच्या नावावर 4 चाकी वाहने आहेत, ज्या फॅमिलीकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांना सुद्धा ही योजना मिळणार नाही. परंतु काही शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतं मित्रांनो, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकते. फक्त ट्रॅक्टर वगळून बाकी तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. कोणतीही 4 व्हीलर असो तुमच्या फॅमिलीमध्ये, त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही एक महत्त्वाची अट आहे. तर ही अपात्रता आणि पात्रता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. तर बघूया आता समोरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत महत्त्वाची जी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल. तर याआधी तुम्हाला बरेच कागदपत्रे सांगण्यात आलेले होते, जवळपास 8 कागदपत्रे मागण्यात आली होती, परंतु आता काही कागदपत्रे आणि काही जे बदल झालेले आहेत मोठे ते आपण बघणार आहोत. तर आधी आपण कागदपत्रे बघूया की कोणती. फक्त 4 कागदपत्रे तुम्हाला लागतील ज्यामुळे तुम्ही या अर्जासाठी पात्र ठराल. तर जी महिला हे करणार आहे, याची लाभार्थी राहणार आहे, जी बेनिफिशरी राहणार आहे, तिचं तुम्हाला एक अर्ज लागणार आहे, अर्ज करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं राहणार आहे आधार कार्ड त्या महिलेचा. हे दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. पहिलंच महत्त्वाचं समजा, अर्ज तर तुम्हाला करणंच आहे. आधार कार्ड, अर्जालयाला अर्ज करायचा आहे, आधार कार्ड करायचं आहे. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधी डोमिशियल करण्यात आलं होतं कंपल्सरी. ठीक आहे, परंतु बऱ्याच महिलांचे मेसेजेस आले की यांच्याकडे डोमिशियल नाही आहे, त्यामुळे आता या 4 गोष्टीपैकी एक गोष्ट असणे गरजेचं आहे. तर 15 वर्षाच्या आधीचं, 15 वर्षाचा पुरावा म्हणतात याला. तर 15 वर्षाचं जुनं, 15 वर्षापर्यंतचं जुनं तुम्हाला काय द्यायचं आहे. नंबर 1, डोमिशियल असेल तर एकदम बेस्ट. डोमिशियल असेल तर डोमिशियल किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणतात याला. त्यानंतर तुमचा जन्माचा दाखला. तिसरं आहे तुमचं मतदान कार्ड आणि चौथं आहे TC, म्हणजे की तुमची जी शाळेची वगैरे TC असेल ती जुनी. त्यानंतर हे जे 4 आहे यापैकी तुम्हाला फक्त एक कागदपत्र द्यायचं आहे. आधी डोमिशियल होतं, परंतु आता अधिवास प्रमाणपत्र बऱ्याच महिलांकडे नाही आहे, त्यामुळे तुम्ही जन्माचा तुमचा दाखला देऊ शकता. मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड, याऐवजी जर मतदान कार्ड नसेल तर तुम्ही तुमची TC देऊ शकता शाळेची. तर ठीक आहे, यापैकी या 4ही पैकी एक जरी तुम्ही दिलं तरी इनफ आहे, म्हणजे चालेल. 4 पैकी कोणतेही एक दिलं तर. त्यानंतर एक तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला सांगते. तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला
आता काय झालं होतं, उत्पन्नाचा दाखला म्हणजे खूप रश झाला होता, खूप गर्दी झाली होती, दाखला मिळत नव्हता. तर त्यामुळे गव्हर्नमेंटने यावर पण शिथिलता दाखवली आहे. जर तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल किंवा पिवळा रेशन कार्ड असेल तर तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. ही एक आनंदाची बातमी आहे, कारण दाखला काढण्यासाठी बऱ्याच लोकांना त्रास होत होता. तर केशरी किंवा पिवळा राशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. हे डॉक्युमेंट असणं तुम्हाला जरुरी आहे. जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मात्र ही अट आहे की 2.5 लाख म्हणजे की 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असणं, मग दाखला पण तुम्हाला लागेल. ठीक आहे. मग चौथा आहे, तुम्हाला हमीपत्र लागेल की ह्या सगळ्या गोष्टीचं ज्या तुम्ही प्रोव्हाइड केल्या आहे हे एकदम खऱ्या आहेत, तर याचं तुम्हाला हमीपत्र सुद्धा दाखल करावं लागेल. तर हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते मित्रांनो, जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे फॉर्म भरायच्या आधी. आणि सगळ्यांनी या गव्हर्नमेंटच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि फॉर्म भरायला विसरू नये. ठीक आहे. तर आता यामध्ये काही महत्त्वाचे जे बदल झाले आहेत ते बघून घेऊया आपण. काय महत्त्वाचे बदल झालेले आहे ते बघून घेऊया. पहिले योजना किती तारखेपर्यंत होती? 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा होता आधी, परंतु गव्हर्नमेंटने यामध्ये पण शिथिलता दाखवली आहे. आता तुम्हाला 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायची मुभा दिलेली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली ती होती दुसरा बदल जो होता, तर डोमेशियल नसेल तर तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट देता येईल. ते कोणतं आहे? वोटिंग कार्ड आहे. वोटिंग कार्ड देऊ शकता, रेशन कार्ड देऊ शकता, TC देऊ शकता किंवा मग जन्म दाखला देऊ शकता. ठीक आहे. यापैकी तुम्ही काहीही देऊ शकता. त्यानंतर 5 एकरवाली जी अट दिली होती, जर 5 एकर जमीन असेल तुमच्याकडे किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तर ही अट आता सरसकट काढलेली आहे. ही फार आनंदाची बातमी आहे. तर तुम्हाला 5 एकरपेक्षा जमीन असेल तरीही ती महिला फॉर्म भरू शकते. अजून एक अट होती, अजून एक बदल झालाय. 21 ते 60 वर्ष वयोगटातील फॉर्म भरू शकत होते, परंतु आता गव्हर्नमेंटनी 21 ते 65 वयोगट केलेला आहे. तर ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. आता 5 वर्ष वाढलेले आहे. अजून महत्त्वाचं काय होतं, जे परराज्यात जन्मलेल्या लेडीज होत्या, जसं काही लोकांनी परराज्यातील लेडीज ज्यांनी महाराष्ट्रात लग्न केलं किंवा परराज्यात जन्म झालेल्या महिला आहेत ज्या महाराष्ट्रात आल्या, तर त्यांना अशी सूट दिली आहे की ते लोक आपल्या पतीचे डॉक्युमेंट सादर करू शकतात. ठीक आहे. त्यांचं डोमेशियल वगैरे ते देऊ शकतात आपल्या पतीचं. ठीक आहे. त्यानंतर 2.5 लाख उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असले तरी चालेल. ठीक आहे. ही एक आधीच मी एक्सप्लेन केलं होतं ते. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा जो बदल केला आहे तो एक आहे की जर अविवाहित महिला होता तर ते फॉर्म नव्हते भरू शकत आधी, परंतु आता जर अविवाहित मुलगी असेल, एकाच कुटुंबात अविवाहित मुलगी आहे 21 वर्षापासूनची, 21 ते समोरचं वयोगट, आणि त्याच कुटुंबातील जर विवाहित महिला असेल तर दोघी जणी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. अविवाहित एक आणि विवाहित एक अशा दोन एकाच फॅमिलीमधल्या मुली फॉर्म भरू शकतात, एक मुलगी आणि एक महिला. ठीक आहे. आणि हे सगळं तुम्ही नारी शक्ती दूत या ॲपवर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर आता सर्व्हर डाऊन असू शकतो, तर सगळ्यांनी थोडं ट्राय करा की रात्रीच्या वेळेला 11 वगैरे वाजता फॉर्म भरू शकता तुम्ही. तर ही सगळी महत्त्वाची जी माहिती होती ती आपण इथे बघितलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या योजनेबद्दल काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो. आणि आमचा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे. तर भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.